नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम भरपाईची रक्कम देऊच असं गाजर देऊन आपल्या सरकारनं आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची सपशेल दिशाभूल केली असा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्यानंतरही अग्रिम भरपाईमधून काही पिकांना वगळण्यात आलंय. मग या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अधिसूचना काढल्या त्या नियमानुसार नव्हत्या की पुढे सरकारनं तडजोड केली अशी सुद्धा शंका उपस्थित केली जाते. आणि विशेष म्हणजे पीक विमा कंपन्या आपल्या अपिलाच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई देण्यात वेळकाढूपणा करत असताना आपल्या सरकारनं मवाळ भूमिका का घेतली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मग हे प्रश्न नेमके का उपस्थित केले जात आहेत आणि त्यामध्ये काही तथ्य आहे का याचाच आढावा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत. आता हे जे काही प्रश्न उपस्थित होते त्याला काही कारणं सुद्धा आहेत. आता आपल्याला माहीतच आहे की पावसात मोठा खंड पडल्यानंतर राज्यातील 24 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांना 25% अग्रिम भरपाई द्यावी अशा अधिसूचना काढल्या होत्या. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी अधिसूचना होत्या, तर काही जिल्ह्यांमध्ये फक्त सोयाबीनसाठीच्या अधिसूचना होत्या. मात्र पीक विमा कंपन्यांनी या अधिसूचना न स्वीकारता त्याविरोधात अपील केलं. सुरुवातीला विभागीय आयुक्त आणि नंतर कृषी सचिव. हे अपील झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये मात्र स्थानिक पातळीवर तडजोड झाल्याची म्हणजे सामंजस्यातून तोडगा काढल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडदासाठी अधिसूचना काढल्या होत्या, पण मात्र शेवटी सोयाबीनसाठीच अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली. मग जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मूग आणि उडदाला अग्रिम भरपाईतून का वगळण्यात आलं, त्यामागे नेमकी काय कारणं दाखवण्यात आली याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. तसंच जालना जिल्ह्यातही झालं. जालना जिल्ह्यामध्ये सर्वच मंडळामध्ये 2 टप्प्यात अधिसूचना निघाल्या. त्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि मका या 3 पिकांसाठी अग्रिम भरपाई द्यावी अशा अधिसूचना होत्या, पण नंतर बहुतांशी मंडळांमध्ये फक्त सोयाबीनसाठीच अग्रिम मंजूर करण्यात आला. मग जालना जिल्ह्यातील बहुतांशी मंडळांमध्ये कापूस आणि मका कशामुळे वगळला याचंही कारण पुढे आलेलं नाही आहे. आता नगर जिल्ह्यातील इतर पिकांसंदर्भात पीक विमा कंपनी केंद्राच्या समितीकडे अपीलात गेली आहे. आता जो काही पुढे निर्णय येईल त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवूच. पण इथे एक मुद्दा उपस्थित होतो की नगर जिल्ह्यातील हा जो काही विषय आहे तो केंद्राच्या समितीपर्यंत गेला. आता निश्चितच यामुळे आता शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे, त्यामध्ये उशीर होऊ शकतो, परंतु इथं तोडगा निघालेला नाही आहे. परंतु बीड, जालना तसंच जे काही इतर जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तोडगा निघाला, काही प्रमाणात विषय अजून बाकी असल्याचं सांगितलं जातं. आता या सगळ्या विषयांमध्ये एक मुख्य प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही अधिसूचना काढल्या होत्या त्या बहुतांशी अधिसूचना का जशाच तशा टिकल्या नाहीत. म्हणजेच काही ठिकाणी टक्केवारी कमी करण्यात आली. म्हणजे अधिसूचनेमध्ये जेवढी नुकसानीची टक्केवारी दाखवण्यात आली होती, नंतर पीक विमा कंपनीने त्यावर आक्षेप घेतला. त्या आक्षेपानुसार काही ठिकाणी नुकसानाची टक्केवारी कमी दाखवण्यात आली. तसंच काही जिल्ह्यांमध्ये, काही मंडळांमध्ये पिकांना सुद्धा वगळण्यात आलं, जसं जालना जिल्हा, बीड जिल्हा, तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये काही पिकांना वगळण्यात आलं. जसं पीक विम्याच्या नियमानुसार विमा कंपन्यांना अपिलात जाण्याचा अधिकार आहे. पीक विमा कंपन्या अधिसूचनेला अपिलात जाऊ शकत होत्या, त्याच्या विरोधात अपील करू शकत होत्या, जसं पीक विमा कंपन्यांनी केलं. मग इथं एक प्रश्न उपस्थित होतो की जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या काही अधिसूचना काढल्या होत्या त्यामध्ये नंतर बदल का करण्यात आला असाही प्रश्न उपस्थित केला जातो. अशी शंका उपस्थित केली जाते की मग या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या काही अधिसूचना काढल्या त्या पीक विम्याची जे काही अग्रिम भरपाईचा नियम आहे त्याला धरून नव्हत्या का? मग जर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचना नियमाला धरून होत्या तर मग नंतर या अधिसूचनांमध्ये जो काही बदल झाला, नुकसानीची टक्केवारी कमी करण्यात आली, पिकं वगळण्यात आली, हे का झालं? पुढच्या टप्प्यामध्ये सरकारच्या दबावाखाली करण्यात आलं का अशी सुद्धा शंका आता शेतकरी उपस्थित करतात. या अधिसूचनांवरून एक टीकाही सुद्धा केली जाते की अनेक जिल्ह्यांमध्ये केवळ शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी अधिसूचना काढण्यात आल्या. कारण पीक विम्याचे जे नियम आहे त्या नियमानुसार शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई कधी आणि कशी मिळू शकते याची सविस्तर माहिती दिलेली आहे. मग जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजेच जिल्हा पीक विमा समितीने जेव्हा अधिसूचना काढल्या तेव्हा या सगळ्या बाबींचा विचार केला नाही का? का फक्त जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांचा जो रोष आहे, शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्याला पाहून घाई गडबडीनं आणि प्रसिद्धीसाठी अधिसूचना काढल्या, त्यामुळेच त्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आले, काही पिकांना सुद्धा वगळण्यात आलं. त्यामुळं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पीक विमा समित्यांनी जो काही अधिसूचना काढल्या, जो काही निर्णय घेतला त्यावरून सुद्धा आता टीका केली जाते. आता आपण वेळोवेळी पीक विमा कंपन्यांचा जो अधिकार आहे अपिलात जाण्याचा त्याचा विचार करतोय. पीक विमा कंपन्या अपिलात गेल्या, सुरुवातीने त्यांनी विभागीय आयुक्त, नंतर कृषी सचिव, आता काही प्रमाणात काही जिल्ह्यांसाठी, काही पिकांसाठी आता कंपन्या केंद्रीय समितीकडे सुद्धा गेल्याचं दिसतंय. या सगळ्या फेऱ्यामध्ये आता शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळण्यास काहीसा उशीर होतोय. आता अनेक 1600 कोटी रुपयांची भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली, अजून 600 कोटी रुपयांची भरपाई मिळायची आहे.
ती लवकरच जमा होईल असं सुद्धा राज्य सरकार सांगते. पण पीक विम्याच्या नियमानुसार अधिसूचना निघाल्यानंतर 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळणं गरजेचं आहे, असा नियम सांगतो. पण जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचना, त्यानंतर त्यात झालेला बदल, अग्रिम भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेली पिकं, काही पिकं वगळण्यात आली, टक्केवारी कमी करण्यात आली, या सगळ्या गोंधळामध्ये मात्र अग्रिम भरपाई देण्याचा हा जो काही निर्णय आहे तो काहीसा रेंगाळला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळण्यास आता विलंब होतोय, उशीर होतोय. स्थानिक प्रशासन आणि कंपन्यांच्या भूमिकेमुळं अग्रिम भरपाई मिळण्यात उशीर होत असताना सुद्धा राज्य सरकार मात्र कठोर भूमिका घेताना दिसत नाहीये. तसंच राज्य सरकारने आतापर्यंत केंद्राकडे कंपन्यांविरोधात कुठली तक्रार केल्याची माहिती पुढे आलेली नाहीये. त्यामुळे राज्य सरकार पीक विमा कंपन्यांच्या विरोधात कठोर भूमिका काय घेत नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता पीक विम्याच्या अग्रिम भरपाईमध्ये जी काही मंजूर भरपाई झाली त्यात बहुतांशी सोयाबीन पिकाचा समावेश आहे. आता काही पिकांसाठी अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली, परंतु तो अगदी कमी मंडळांमध्ये आणि अगदी कमी प्रमाणात आहे. बहुतांशी मंडळांमध्ये सोयाबीनलाच अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली आहे. म्हणजे ज्या मंडळामध्ये सोयाबीनला अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली त्या मंडळांमध्ये पावसात मोठा खंड पडला होता, उत्पादनात 50% जास्त घट आली होती, हे सिद्ध झालं. मग हा मुख्य प्रश्न इथं हा उपस्थित होतोय की जर सोयाबीनचं उत्पादन त्या मंडळामध्ये कमी झालं, मग इतर पिकांचं का नाही? त्या मंडळातील कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, मका आहे किंवा इतर खरीप पिकं आहेत, या पिकांचं नुकसान झालं नाही का? मग फक्त सोयाबीनसाठीच अग्रिम भरपाई कशी मंजूर झाली, इतर पिकांना का वगळण्यात आलं, हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांना अजूनही मिळालेलं नाही. ते ना पीक विमा कंपन्यांकडून मिळालं, ना प्रशासनाकडून, ना कृषी विभागाकडून. त्यामुळे शेतकरी अग्रिम भरपाईवरून अजूनही नाराज आहेत आणि अग्रिम भरपाईमध्ये नेमका काय गोंधळ चालला याची माहिती सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. हा होता अग्रिम भरपाई सुरू असलेला गोंधळ. तुम्हाला एकूणच या परिस्थितीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता आम्ही मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून पीक विमा, शेतीमाल बाजारभाव, दुष्काळ अशा विविध घडामोडींवरती प्रकाश टाकत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.